मराठा रिजर्वेशन के मामले में सुप्रीम कोर्ट की जानिब से दिए गए हालिया फैसले पर रियासती हुकूमत को तनकीद का निशाना बनाया जा रहा है। इस मामले में नांदेड़ से बीजेपी के रुकने पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर ने तो बाज़ाब्ता एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर इस फैसले के लिए रियासती हुकूमत को जिम्मेदार ठहरा दिया है। उन्होंने अपने बयान में इस फैसले पर अशोक चौहान को भी तनकीद का निशाना बनाया। अशोक चौहान उस कमेटी के सदर है जो मराठा रिजर्वेशन के मसले पर सुप्रीम कोर्ट में कानूनी लड़ाई लड़ रही है। कमेटी के सदर होने की वजह से उनकी कारकर्दगी पर प्रताप पाटिल चिखलीकर ने तनकीद की है। उनका कहना है कि चंद रोज कबल मराठा तंजीमों ने रियासती हुकूमत से मुतालबा किया था कि झैली कमेटी के सदारत से अशोक चौहान को हटाकर एकनाथ शिंदे को सदर बनाया जाना चाहिए, लेकिन रियासती हुकूमत ने ऐसा नहीं किया। मी अतिशय स्पष्टपणाने सांगितलं की सरकारचं हे अपयश आहे। उपसमितीचे अध्यक्ष हे राजीनामा देणार नाहीत मला माहिती आहे, पण नैतिकता बाळगून त्यांनी द्यायला पाहिजे। मध्ये मराठा समाज संघटनेच्या काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती की अशोक चव्हाणांचं अध्यक्षपद काढून एकनाथराव शिंदेंना द्यावं। त्याच वेळेस सरकारने जर योग्य निर्णय घेतला असता तर मराठा समाजासाठी हा काळा दिवस बघण्याची गरज पडली नसती। सरकार बाजू मांडण्यामध्ये कमी पडलं म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली असं माझं वैयक्तिक मत आहे। मी या गोष्टीचा निषेध करतो। अब जबकि अदालत ने मराठा रिजर्वेशन पर फिलफोर रोक लगाकर मामले को आईनी बेंच के हवाले करने का फैसला किया है, वहीं दूसरी तरफ अशोक चौहान ने इस फैसले पर हैरत और ताज्जुब का इजहार करते हुए सुप्रीम कोर्ट की जानिब से मराठा रिजर्वेशन के कानून पर लगाई गई रोक को हटाने के लिए चीफ जस्टिस ऑफ इंडिया से अपील करने की बात की। साथ ही इस मामले में मराठा समाज के लोगों से सब्र और ज़ब्त से काम लेने और किसी भी तरह से मुश्ताइल न होने का मशवरा दिया है। मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या इंटरिम ऑर्डरच्या संदर्भात आज मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर ही जी मंत्र्यांची जी उपसमिती आहे त्या समितीची आज बैठक, महत्त्वपूर्ण बैठक त्या ठिकाणी पार पडली। राज्याचे ॲडव्होकेट जनरल व अन्य वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला निकाल जो आलेला आहे, आज दुपारीच निकाल प्राप्त झाला, त्या निकालाच्या अनुषंगाने तिथे डिटेल चर्चा आज करण्यात आलेली आहे। आणि हा खरोखरच निकाल अतिशय आश्चर्यजनक आहे, अपेक्षित नव्हता अशा स्वरूपाचा निकाल आलेला आहे। आणि त्यामुळे एकंदरीत या सगळ्या निकालासंदर्भामध्ये त्याचे जे काही पैलू आहेत त्या विविध पैलूवर आज इथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ विधितज्ञ व अन्य लोकांची इथे बैठकीतून चर्चा करण्यात आलेली आहे। आणि त्यातून असं ठरलेलं आहे की पुढचं पाऊल उचलायच्या अगोदर या संदर्भामध्ये आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा जावं लागणार आहे। पण तो अंतिम निर्णय घेण्याच्या अगोदर मराठा समाज जेव्हा संघटना आहे, आतापर्यंत आपण सर्वांनाच विश्वासात घेऊनच नेहमी काम केलेलं आहे आणि पुढचं पाऊल उचलायच्या अगोदर या बाबतीमध्ये पुढचा निर्णय जो काही घ्यायचा असेल सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय घेण्यापूर्वी जेवढ्या मराठा समाजाच्या सामाजिक संघटना आहेत त्या संघटनाची पुन्हा एकदा उद्या 4 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांचं मनोगत आम्ही ऐकून घेणार आहोत की त्यांचं पुढील पाऊल नेमकं काय घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे या बाबतीमध्ये सर्वांची मतंही ऐकून घेतले जातील। आणि त्यानंतर मग आपले जे काही सिनियर काउन्सिल्स आहेत त्यांची मीटिंग लवकरच घेण्यात येईल आणि त्यातून पुढचं पाऊल काय घ्यायचं अंतिम निर्णय घेतला जाईल। मला सर्व सामाजिक संघटना जेवढ्या आहेत, मराठा समाजाच्या आरक्षण समर्थनार्थ जी मंडळी आज आपल्यासोबत आहेत त्या सर्वांना विनंती करायची, कृपया संयम आपण बाळगा। हे काही अंतिम ऑर्डर नाही, इंटरिम ऑर्डर आहे। मराठा आरक्षण काही रद्द झालेलं नाही आणि आता मोठ्या कॉन्स्टिट्यूशनल बेंच समोर हा विषय गेलेला आहे। प्रश्न फक्त एवढाच आहे की मध्यंतरी ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय थांबवलेल्या आहेत त्या अनुषंगाने पुढचं पाऊल टाकण्यासंदर्भात आपल्याला निर्णय घ्यायचा आहे। तो आपल्याला विश्वासात घेऊनच आम्ही निर्णय घेणार आहोत। परंतु एक अतिशय खेदाची बाब ही आहे की सोशल मीडियावर अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रचार काही मंडळी सुरू केलेला आहे, चिथावणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे आणि विविध प्रकारे लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी काही चुकीचं घडू नये, लोकांनी कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन काही चुकीचं काहीतरी त्यातून घडवावं असाही प्रयत्न काही लोकांनी सुरू केलेला आहे। त्यापासून सावध राहण्याची गरज आहे। त्यापासून आपण चुकीचं पाऊल न उचलता आपण संयमाने पुढची जी कायदेशीर लढाई आहे योग्य पद्धतीने आपल्याला पुढे जावं लागणार आहे। आणि म्हणून हा प्रयत्न आपण विचारपूर्वक पुढचे पाऊल टाकायचे आहेत। सर्वोच्च न्यायालयामध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असेल त्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे आणि सर्वांना विश्वासात घेऊनच पुढचं पाऊल मुख्यमंत्री घेतील याबद्दल शंका बाळगायचं काहीच कारण नाही। कृपया
चुकीच्या प्रचारापासून अपप्रचारापासून सोशल मीडियामधून होणाऱ्या प्रचारापासून आपण कृपया सावध राहावं आणि कुठेही चुकीचे पावलं उचलले जाऊ नये याची दक्षता आपण घ्यावी.